बरंच झालं एक काढून लसूण. आज थोडं सुकलं आहे. अजून अर्ध्याच्या वर राहिलाय. थोडासा कोपराच झालाय समज. आज काही होत नाही लसूण काढून. सकाळी लागले असते ना बरोबर झालं असतं. उशीर झाला ना. 3ला लागलेले लसूण काढायला. आणि लसणाची काही याची पात पण झडली ना, त्यामुळं काय व्हायला लागले की लसूण खुडून येतो. मग ते परत त्याने विळ्याने खुरपीने काढायचं. टाईम लागायला लागला काढायला. पावसामुळे ना लसूण काढायला आलं आणि पावसाने झडलं. पातच खराब झाली. दह्याचं हे काढणार. विळ्यानेच काढायला लागतं ते. यावर्षी काय माहिती, गेल्या वर्षी खूप जास्त लसूण होता तर भावच नव्हता. यावर्षी माहित नाही आता किती भाव. यावर्षी जास्त नाही आहे लसूण, कमीच आहे थोडं. मुलांना देऊन टाकायचं थोडं थोडं. आम्हाला सगळ्यांना थोडं थोडं आलं की नाशिकला मुंबईला दोघी मुलांना दिलं की थोडंसं सगळ्यांना दिलं तर संपून जाईल. लवकर संपून जाईल. गेल्या वर्षी पुरं वर्षभर आहे. अजून 2 जुड्या अजून पण आहेत जुलावाला. नंतर ना पोकळ झालं. गेल्या वर्षी बी थोडंसं गडबड झालेली. पाणी कमी पडलं आणि नंतर पाणी दिलं तर ते पोकळ झालं. त्याच्यामध्ये कोथिंबीर पण मी टाकली होती. गवत पण खूप झालं त्याच्यात. नंतर खुरपणी बी नाही झाली. आमचं खूप म्हणजे इकडे मुंबईला ते नाशिकला सारखं जायला लागतं. शेतामध्ये बी काही कामं राहून जातात. त्यामुळं थोडंसं गडबड होऊन जाते. काही शेतीमध्ये गेलं तर दोघे बी जाणार. दोघे गेले की मग गडबड होते. हे बघा केवढं मोठं लसूण आहे. गावरानच आहे पण साईज मोठी आहे. नाशिकवरून आणलेला लसूण. लालवालच लसूण आहे.